ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील शेवटचा समास अनुर्वाच्य नाम या समासाचे श्रवण केले। अनुर्वाच्य म्हणजे समाधान, जे कसे असते याचे वर्णन आपण करू शकत नाही व ते कुठे मिळतही नाही। एखाद्या मुक्या व्यक्तीने जर गूळ खाल्ला तर त्याला त्याची गोडी सांगता येईल का? तसाच प्रकार हा समाधानाचा आहे। आपल्याला लोक विचारतात की सद्गुरू बैठक करून काय मिळते? आपण त्याचे उत्तर देऊ शकतो का? काय मिळते हे बघायचे असेल तर बैठकीत येऊन श्रवण कर, असे उत्तर आपण देतो। आता चालू आठवड्यात नवीन दशक चतुर्दश ब्रह्मनाम सुरू झाला असून त्यातील समास पहिला मंगलाचरण नाम याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास पहिला मंगलाचरण नाम। श्रीराम समर्थ। विद्यावंताचा पूर्वजो गजानन एकदुजो त्रिनयन चतुर्भुजो परशुपाणी। श्रीराम समर्थ। आता चतुर्दश ब्रह्मनाम हा नवीन दशक सुरू झाला असून त्यामधील पहिला समास मंगलाचरण नाम या समासात समर्थांनी श्री गणेशाचे वर्णन केले आहे। समर्थ सांगतात की मदोमंत हत्तीचे मस्तक, ज्याचे तोंड आहे, जो एकदंत, त्रिनेत्र आहे, जो चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशु धारण केला आहे, जो प्रसन्न वदनू गजमुख, हा सर्व विद्यावंताचा पूर्वज म्हणजे मूळ पुरुष आहे। कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले। समर्थ या ठिकाणी वर्णन करतात की कुबेरापासून धन प्राप्त होते, वेदापासून परमार्थ लाभतो, तर लक्ष्मीमुळे ऐश्वर्य संपन्न झालेले लोक भाग्यवान होतात। तैसा मंगळमूर्ती आद्या, तयापासून झाल्या सकळ विद्या, तिने कवी लागळ गद्या, सत्पात्रे झाली। समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याचप्रमाणे मंगलमूर्ती हा सर्व विद्याचा जनक असून त्याच्यापासून सर्व विद्या झाल्या आहेत। त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या विद्येमुळे कवी गद्य पद्य रचना करून मान्यवंत ठरले। जैसी समर्थांची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे नेद्वारे तैसे कवी। समर्थ ते सांगतात की जशी श्रीमंताची मुले नाना सुंदर अलंकाराने शोभतात, तसे मूळ पुरुषाच्या कृपेने कवी फार शोभून दिसतात। नमो ऐशिया गणेंद्रा, विद्याप्रकाश पूर्णचंद्रा, जयाचे बोध समुद्रा, भरती दाटे बळे। समर्थ ते सांगतात की अशा त्या गणेंद्राला मी नमन करतो। पूर्णचंद्राला पाहून सागराला भरती यावी, त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्णचंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येत आहे। जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात्पर स्वयंभ आदी अंती। समर्थ या ठिकाणी सांगतात की जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, मूळ पुरुष आदी पुरुष असून ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे, पण जो या सर्वांच्या पलीकडे असून स्वयंभू आहे, जो आदि आहे आणि अंती आहे, त्यापासून प्रमदा, इच्छाकुमारी शारदा, आदित्यापासून गोदा मृगजळ वाहे। समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याच्यापासूनच भू स्नादू ही इच्छा, कणरूपी ही शारदा उत्पन्न झाली आहे। आदित्यापासून मृगजळाची गोदावरी व्हावी,
तशी या मूळ पुरुषापासून शारदा म्हणजे मूळ माया निर्माण झाली आहे. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लागवी, वक्तयास वेडा लावी वेगळेपणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की तिला मिथ्या म्हणावे तर ती लागवी आहे, तसेच माईक म्हणणाऱ्यास ती मोहात गुंतवते. मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करत असतानाच मीपणाच्या जाणीवेमुळे नकळत वेगळा पडतो. जे द्वैत्वाची जननी, किती अद्वैताची खाणी, मूळ माया गवसनी अनंत ब्रह्मांडाची. समर्थ या ठिकाणी सांगतात की ती द्वैत्वाची जननी आहे की अद्वैताची खाण आहे. माया दोन प्रकारची आहे असे म्हणतात. अविद्या माया द्वैताची जननी, त्यास उत्पन्न करणारी, तर विद्या माया ही अद्वैत्वाची खाण आहे, म्हणजे तिच्याच योगे अद्वैत्वानुभव येतो. ती मूळ माया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून टाकते. की ते अवडंबरी वल्ली, अनंत ब्रह्मांडे लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ती मूळ माया म्हणजे विनाशायास उगवलेली वेल आहे. ती अनंत ब्रह्मांडरूपी फळाने लगडलेली आहे. ती मूळ पुरुषाची आई आणि कन्या ही आहे. वंदू ऐशी वेदमाता, आदिपुरुषाची जी सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरुशी. समर्थ या ठिकाणी सांगतात की अशी जी वेदमाता आहे आणि आदिपुरुषाची जी सत्ता आहे तिला मी वंदन करतो. आता यानंतर मी समर्थ अशा श्री सद्गुरूंना स्मरण करतो. जयाचेने कृपादृष्टी, होय आनंदाची वृष्टी, तेने गुणे सर्व सृष्टी आनंदमय. समर्थ म्हणतात की त्याच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते. एवढेच नव्हे तर त्या सुखाने सर्व सृष्टीच आनंदमय बनते. की तो आनंदाचा जनक, सायुज्यमुक्तीचा नायक, कैवल्यपददायक, अनाथाचा बंधू. समर्थ म्हणतात की सद्गुरू हे आनंदाचे जनक असतात, सायुज्यमुक्तीचे नायक असतात, सायुज्यमुक्तीने त्यांना आवरले असतात. ते अनाथाचे बंधू म्हणजे आश्रय देते असतात आणि कैवल्यपदाची प्राप्ती करून देतात. मोक्ष चातकी स्वस्वर, करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जलधर साधकावरी. समर्थ या ठिकाणी सांगतात की मुमुक्ष हे जणू चातक पक्षी असतात आणि ते स्वस्वराने सद्गुरूरूपी जलधरांची त्याने कृपादृष्टी करावी म्हणून अळणी करत असतात. तेव्हा सद्गुरूच्या कृपारूपी आकाशात सद्गुरूरूपी कृपामेत प्रगट होतात व कृपावृष्टी करून मुमुक्षरूपी चातकाची तहान शमवतात. की ते भरवानीचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महावर्ती आदारू भाविकांची. समर्थ म्हणतात की सद्गुरू हे भवसागरातील जहाजच आहेत व आत्मबोध करून भाविकांना या सागराच्या पैलतीरास पोहोचवतात. की तो काळाचा नियंता, नातरी संकटी सोडविता, की ते भाविकाची माता परम स्नेहाळू. समर्थ सांगतात की सद्गुरू हे काळावरही नियंत्रण ठेवतात, नाना संकटातून भाविकांना सोडवतात आणि ते भाविकांची अतिस्नेहाळू अशी माताच असतात. की तो परित्रीचा आधारू, की तो विश्रांतीचा थारू, नातुरी सुखाचे माहेरू सुखरूप. समर्थ या ठिकाणी सांगतात की सद्गुरू हे परमार्थात मार्गदर्शन करत असल्याने मोक्षांना त्यांचा मोठा आधार वाटतो. त्यांच्या आत साधनेद्यातच खरी विश्रांती भाविकांना मिळते. म्हणून साधकांचे जणू हक्काचे विश्रांतीचे स्थळ असते. म्हणून सद्गुरूंना सुखाचे माहेर असे म्हटले जाते. ऐसा सद्गुरू पूर्णपणे, तुटे भेदाची फडसणी, देहाविन लोटांगणी तया प्रभूसी. असे हे सद्गुरू साक्षात परब्रह्माप्रमाणेच सर्व प्रकारे परिपूर्ण असतात. त्यांच्या कृपेने भेदरूपी अडसळ तुटतो. अशा या सद्गुरूंना, माझ्या प्रभूंना, स्वामींना मी देहाशिवाय म्हणजे मी परा विरहित लोटांगण घालतो. साधू संत आणि सज्जन, वंदनीया श्रोतेजन, आता कथा न सुंधान सावध ऐका.
समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे श्री सद्गुरू वंदन केल्यानंतर इतर सर्व साधू संत आणि सज्जन श्रोते यांनाही वंदन करून वक्ता म्हणतो आहे की आता पुढील कथानुसंधानही आता सावधपणे ऐका. संसाराची दीर्घ स्वप्न, लोभे ओसनती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. समर्थ या ठिकाणी सांगतात की संसार हेच दीर्घकाळ चालणारे स्वप्न असून त्यात लोभामुळे माझी कांता, माझे धन, माझे कन्यापुत्र असे नाना लोक प्रकारे बळकतात. ज्ञानसूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ अवघा. समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्याने आत्मज्ञानरूपी प्रकाश नाहीसा होतो आणि अवघा ब्रह्मांडगोल अंधाराने पूर्णपणे व्यापला जातो. अज्ञानरूपी सूर्य मावळल्याने आत्मज्ञानरूपी प्रकाश नाहीसा नाही सत्वाचे चांदणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीची येणे गुणे आपोआप न दिसे. ज्याच्या योगे मार्ग सापडला असता त्या सत्वगुणरूपी चांदण्याचाही अभाव असल्याने मार्ग दिसत नाही. सर्व प्रकारच्या प्रांतीच्या योगाने म्हणजे विपरीत ज्ञानाने वेढून टाकल्याने आपण स्वतःलाही पाहू शकत नाही अशी स्थिती निर्माण होते. ध्येयबुद्धी अहंकारे, निजले घोरती घोरे, दुःखे आक्रंदिती थोरे, विषय सुखा कारणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की अज्ञानरूपी निद्रेत झोपलेले असताना ध्येयबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठमोठ्याने घोरत असतात आणि विषय सुख मिळावे म्हणून मोठ्याने आक्रश करत असतात. निजले असताच मेले, पुन्हा उपजदात निजले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. समर्थ या ठिकाणी सांगतात की अज्ञानरूपी निद्रेत असताना जे मरतात आणि परत जन्माला आले की परत अज्ञानरूपी निद्रेत झोपी जातात. या प्रकारे अनेक लोक असेच आले आणि गेले. निदसुरेपणाचे सैरा वैरा, भूत केल्या एर झारा, नेनोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. समर्थ या ठिकाणी सांगतात की अज्ञानरूपी निद्रेच्या भराने असंख्य जीव स्वैरपणे जन्ममृत्यूच्या एरझरा करत राहतात. परमेश्वराला न जाणल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागते. त्या कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथी. समर्थ या ठिकाणी सांगतात की हे कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून आत्मज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच ते ज्ञान करून देण्यासाठीच अध्यात्मग्रंथाची आवश्यकता असते. सकळ विद्यामध्ये सार, अध्यात्मविद्येचा प्रसार, दशमध्यायी शारंगधर भगवद्गीतेत बोलला. समर्थ म्हणतात की जगातील सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ही सर्वश्रेष्ठ आहे असे श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. अध्यात्मविद्याना वादहा प्रवद महात्मा, या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पावावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोती. या कारणानेच अध्यात्मविद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो ते अद्वैत ग्रंथ श्रवण जो श्रोता जीवाचे कान करून ऐकतो, सर्व लक्ष श्रवणात करून ऐकतो तोच त्यातील अर्थ ग्रहण करू शकतो. जयाचे चंचळ हृदय, तेने ग्रंथ सोडूचे नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येतीचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल त्यानेही काही झाले तरी ग्रंथ एकदा वाचून अथवा श्रवण करून सोडून देऊ नये, तर वारंवार वाचून अथवा श्रवण करून मनन करून घ्यावा.
जर असे केले नाही तर त्या अध्यात्मग्रंथाच्या वाचनाने व श्रवणाने जो अलभ्य लाभ होतो तो होणारच नाही. जयास जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चयो बाणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला परमार्थाची खरोखर तळमळ असेल, मनापासून आवड असेल, त्याने हा अध्यात्मग्रंथ जरूर वाचावा. वारंवार वाचून अर्थासंबंधी शोध घेऊ लागल्यानंतर परमार्थ निश्चयाने त्याच्या अंगी बाणेल. जयास नाही परमार्थ तयास न कळे येतीचा अर्थ, नेत्रेविन निधान स्वार्थ अंधास न कळे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही त्याला या ग्रंथातील अर्थ कळणार नाही. आंधळ्या माणसाला डोळ्याच्या अभावी द्रव्यदारा दिसत नाही. एक म्हणती मराठे काये, हे तो भल्याने ऐको नये. ती मुखे सोडती स्वय अर्थान्वयाची. कुणी एक म्हणतात की मराठीत काही अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठीतील अध्यात्म ग्रंथ ऐकू नये अशी म्हणणारी माणसे मूर्ख असतात. ग्रंथातील शब्दाचा अन्वयार्थ लावून त्यातील सार ग्रहण करण्याची त्यांची कुवत नसते. लोहाची मांदूस केली, नाना रत्नेच साठविली, ती अभाग्याने त्यागिली लोखंड मनोनी. समर्थ या ठिकाणी सांगतात की लोखंडाची पेटी केली आणि त्यात नाना रसांचा साठा केला आणि अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची म्हणून तिचा त्याग केला. तैशी भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेनोनी त्यागती भ्रांत मंद बुद्धिस्तव. त्याचप्रमाणेच मराठी भाषा म्हणून या ग्रंथात वेदांत आणि सिद्धांताचा अर्थ स्पष्टीकरण मराठीत केलेले असते. त्याचा ब्रह्मिष्ठ लोक त्याची मंदीबुद्ध असल्याने त्या ग्रंथाचे महत्त्व न जाणून देता त्याग करतात. आहात सापडता धन, त्याग करावे मूर्खपण. द्रव्य घ्यावे साठवण पाहूच नये. परीस देखिला अंगणी, मार्गी सापडला चिंतामणी. अव्हावेल महागुणी कुपामध्ये. समर्थ या ठिकाणी म्हणतात की समजा परीस अंगणात सापडला, वाटेने जात असता वाटेवर चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ उजव्या बाजूने वाढणारे वेल घराच्या विहिरीत आढळून आली तर परीस चिंतामणी किंवा कल्पकता अयोग्य ठिकाणी सापडली म्हणून त्याचा त्याग शहाण्या माणसाने करू नये. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित, अध्यात्मलाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे. समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याप्रमाणे मराठीत जर सोप्या शब्दात अनुभवसिद्ध असे अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त होत असेल तर अचानक लाभणाऱ्या या अध्यात्माचा लाभ जरूर घ्यावा. न करिता उत्पत्तीचा श्रम, सकळ शास्त्रात होय सुगम. सत्संगमाचे वर्म ते हे ऐसे. समर्थ म्हणतात की विद्याप्राप्तीसाठी स्तुतीचे जगही श्रम करावे न लागता केवळ सत्संगमामुळे सर्व शास्त्राचे सुगम होतो. सत्संगमाचे हेच खरे वर्म रहस्य आहे. जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्संगमाकडे कळे. सकळ शास्त्रात आकळे स्वानुभवासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो शास्त्रास्त्र विद्येने कळत नाही तो सर्व शास्त्रार्थ संत समागमामुळे स्वानुभव येऊन कळतो. म्हणून कारण सत्समागम तेथे न लगती व्युत्पत्तीश्रम. जन्मसार्थकाचे वर्म वेगळीचे असे. समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून शास्त्रार्थ कळण्यास विद्याप्राप्तीसाठी करावे लागतात तसे श्रम करण्याची आवश्यकता नाही, तर सत्समागमासाठी आवश्यकता आहे. कारण ज्या योगे मनुष्यजन्माचे सार्थक होते ते वर्म वेगळेच आहे. भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही.
कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी. भाषा जरी बदली असली तरी अर्थात फरक पडत नाही. सर्व कार्यसिद्धी अर्थावरच अवलंबून असते. तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता येही त्या गुप्तार्था कोण जाणे. तथापि खरी गोष्ट अशी आहे की अध्यात्मग्रंथ प्राकृतात झाल्यामुळे संस्कृतमधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळून येत आहे. नाहीतर संस्कृत ग्रंथात जो गुप्त अर्थ भरलेला आहे त्याला कोणी जाणू शकले नसते. आता असो हे बोलणे, भाषा त्यागून अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साली टरफलाचा. समर्थ म्हणतात की आता हे बोलणे पुरे झाले. उत्तम सारभाग ग्रहण करून साली टरफलांचा त्याग करावा. त्याप्रमाणे भाषा कुठलीही असेना तिचा विचार न करता त्यातील अर्थावर लक्ष केंद्रित करावे. अर्थ सार भाषा पोचट, अभिमाने करावे खटपट, नाना अहंतेने वाट रोधली मोक्षाची. अध्यात्मग्रंथातील अर्थ हे सार आहे, त्याचे खरे महत्त्व आहे. भाषा पोचट आहे म्हणजे भाषेला महत्त्व नाही. पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालीत बसतात. या नाना प्रकारच्या अहंतेमुळे ते स्वतःच्या मोक्षाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करत असतात. शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कैसा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. समर्थ म्हणतात की वाच्यांश म्हणजे शब्द आणि लक्षांश म्हणजे अर्थ. ज्यावेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतो. अर्थावरच लक्ष केंद्रित करावे लागते. पण भगवंताचा महिमा तर इतका अगाध आहे की तो शब्द आणि अर्थ याच्या पलीकडे गेल्याशिवाय जाणता येत नाही. मुकेपणाचे बोलणे हे जयासी तोची जाणे, स्वानुभवाच्या खुणे स्वानुभवी जाणती. समर्थ म्हणतात की मुक्या माणसाची एक भाषा असते, ती त्याची त्यालाच कळते म्हणजे दुसऱ्या मुक्याला कळते, किंवा ती भाषा जो जाणत असेल त्यालाच कळते. त्याचप्रमाणे स्वानुभवाच्या खुणा फक्त स्वानुभवी लोक जाणू शकतात. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोते मिळेल कैसा, जायासी बोलता वाचेता हव्यासही पुरे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला अध्यात्माचा अर्थ कळतो असा श्रोता वक्त्याला हवा असतो. तसा श्रोता भेटला की वक्त्याला बोलण्यास हौस वाटते. परीक्षावंतापडे रत्नच ठेवला, ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान बोलावे वाटे. समर्थ या ठिकाणी सांगतात की रत्नपारखी मनुष्य असेल तर त्याच्या पुढे रत्ने ठेवताना समाधान वाटते, कारण तो त्याचे मूल्य बरोबर जाणतो. त्याचप्रमाणे ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्तीपुढे ज्ञानाच्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. माया जाळे दुच्चित होय, ते निरूपणा कामा नये, संसारिका कळे काय अर्थ येतीचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचे चित्त चंचल झालेले असते त्याला अध्यात्माचे निरूपणही उपयोगी पडत नाही. जो संसारिक आहे त्याला आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ कसा कळणार. व्यवसायी जो मळीन, त्यासी न कळे निरूपण, येते पाहिजे सावधपण अतिशयसी. समर्थ म्हणतात की जो अनेक व्यवसाय करणारा असतो त्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नसते, त्याला अध्यात्म निरूपणातील अर्थ ग्रहण करता येत नाही. तो अर्थ कळण्यास अत्यंत सावधानता, चित्ताची एकाग्रता आवश्यकता असते. नाना रत्ने नाना नाणी, दुच्चितपणे घेता हानी, परीक्षा नेनता प्राणी ठकला तेथे. समर्थ म्हणतात की एखाद्या माणसापुढे नाना रत्ने, अनेक प्रकारची नाणी पडलेली आहेत किंवा कोणी आणून टाकली तरी त्याला रत्नाची अथवा नाण्याची पारीख करता येत नसेल आणि त्याने बेसावधपणे त्यातून काही उचलले तरी त्याला त्याची फसगत होते. तैसे निरूपणी जाना, हाच पाहता कळेना, मराठेची उमजेना काही केले,
तसे अध्यात्माचे विवेचन अगदी मराठीत जरी असले तरी वरचेवर ऐकले तर ती काही केल्या उमजत नाही. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृतापरी सखोल अध्यात्म श्रवण. समर्थ या ठिकाणी सांगतात की जे अध्यात्म निरूपण वक्त्याच्या अनुभवाच्या योगे असते, जरी ते प्राकृतात असले तरी संस्कृतपेक्षा अधिक सखोल असते. माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आदी. समर्थ म्हणतात की निरूपणाने माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप कळून येते, त्याला अध्यात्म म्हणतात. तरी आता प्रथम मायेचे स्वरूप जाणून घ्या. माया सगुण साकार, माया सर्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूताचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की माया ही सगुण साकार आहे, सर्व विकार मायेच्या ठिकाणी असतात. हा पंचमहाभूताचा पसारा म्हणजेच माया होय. माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनास भासे, माया क्षणभंगर नासे विवेके पाहता. समर्थ या ठिकाणी सांगतात की मायाच्या योगेच ही दृष्टी आपल्या डोळ्यांनी दिसत असते. मायेमुळेच मनाला भास होत असतात. माया ही क्षणभंगुर असून सारासार विवेक केला असता ती नाश पावते. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमूप, बोलीजी तितकी थोडी. समर्थ म्हणतात की अनेक ब्रह्मांडे हे सर्व विश्व मायेचे स्वरूप आहे. माया ही विष्णूचे स्वरूप आहे. म्हणजे निर्गुण ब्रह्म मायेच्या योगेच सगुण साकार बनते. मायेची सीमा म्हणजेच अवर्णनीय आहे. तिच्याबद्दल जितके जाणू ते तेवढेच थोडेच आहे. माया बहुरूप बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखिल वाटे. समर्थ या ठिकाणी सांगतात की माया ही बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळी सोंगी घेते. ते बहुरूपी म्हणजे बहुरंगी आहेत. ईश्वराच्या ठिकाणी मायेचे अस्तित्व असते, कारण मायेशिवाय सगुण निराकार व साकार प्रकटू शकतच नाही. माया सृष्टीची रचना, माया आपली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विन. समर्थ या ठिकाणी सांगतात की मायेमुळे दृश्य सृष्टीची रचना झाली. आपली कल्पना हे मायेचेच रूप आहे. मात्र आत्मज्ञान झाल्याखेरीज अष्टउपायाने ती नष्ट होत नाही. ऐसी माया निरूपली, स्वल्पसंकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. याप्रमाणे अगदी थोडक्यात केवळ संकेताने मायेचे वर्णन केले आहे. आता श्रोत्यांनी चित्तवृत्ती अत्यंत सावध करणे आवश्यक आहे. पुढे ब्रह्मनिरूपण. निरूपिले ब्रह्मज्ञान, तेने तुटे मायाभान एक सरे. कारण पुढील समासात परब्रह्माचे निरूपण करून ज्या परब्रह्माच्या योगे मायेचे भान पूर्णपणे तुटते, नष्ट होते, त्या ब्रह्मज्ञानाचे स्वरूप सांगितले जाईल असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.